पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर आरोप करत ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच बबलू तडवी व ग्रामसेवक मधुकर म्हस्के यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली। विकास कामांची माहिती दिली जात नसल्याने, आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता नसल्याने तसेच खर्चाचा हिशोबही उपलब्ध करून दिला जात नसल्याचा गंभीर आरोप सदस्यांनी केला। सदस्य मच्छिंद्र थोरात, युवराज चव्हाण, उपसरपंच सुवर्णा घोडके, कलाबाई शेडके, लता चव्हाण, हर्षदा पाटील, सुलोचना जाधव व शकुंतला जाधव यांनी 8 दिवसांच्या आत विशेष ग्रामसभा बोलवण्याची मागणी केली। ग्रामसभा व मासिक बैठकीत प्रोसिडिंग बुक मध्ये नोंदी न करता कोऱ्या पुस्तकांवर सह्या घेतल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला। दरम्यान माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप काही तरुणांनी केल्याने गावातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे। मात्र या आरोपांवर सरपंच व ग्रामसेवक यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही। मच्छिंद्र ग्रामपंचायत सदस्य वडगाव आंबेडकर ग्रामपंचायत, प्रथमदा मी पत्रकार बंधूंचे आभार मानतो की त्यांनी आमच्या पत्रकार परिषदेला येऊन उपस्थित देऊन आमचं म्हणणं ऐकण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल दोघं पत्रकार बांधवांचे प्रथमतः आभार मानतो। आणि ही पत्रकार परिषद घेण्याची आवश्यकता का भासली याचं कारण असं आहे की वडगाव आंबे ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे अनेक युवक मित्रमंडळी वडगाव आंबेच्या भ्रष्टाचारावर आरोप करत आहे। त्या संदर्भात आजपर्यंत आमचे सरपंच साहेबांनी खुलासा केलेला नाही किंवा आमच्याशी सुद्धा हितगुज केलेला नाही। त्यामुळे आम्हाला पत्रकार परिषद घ्यावी असं वाटलं, म्हणून आम्ही सगळे सदस्य ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। तरी आमची सरपंचांना जाहीर मागणी आहे की विशेष ग्रामसभेद्वारे ज्या काही आपल्या तरुण गावातील मंडळीचं म्हणणं आहे की भ्रष्टाचार झालेला आहे त्याचा खुलासा करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात यावी आणि त्याच्यावर खुलासा द्यावा अशी आमची मागणी आहे। म्हणून सरपंचांनी विशेष ग्रामसभा घ्यावी अशी विनंती। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका।